आज पूनम रात्री घरी येऊन जियानला कुठे घेऊन गेली तुम्ही व्लॉग पूर्ण नक्की बघा, तुम्हाला कळेलच. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा सर्व? हळूहळू 2 दिवस झाले थोडा थोडा करून फराळ बनवत होती. आज तर माझ्या जियानने मला खूप हेल्प केली. चकल्या बनवायला घेतल्या तर जियान पाठी लागला, मम्मा मी तुला हेल्प करतो करून. आणि खरंच तो मला चकली बनवून देत होता. मला वाटलं नव्हतं तो एवढा सुंदर बनवेल करून. 2-3 वाकड्या तिकड्या बनवल्या आणि त्याच्यानंतर तो छान बनवायला लागला. आणि तो जसा बनवत गेला मी तळत गेले एका साईडला. जेव्हा मी चकली बनवायला घेतली तेव्हा जियान पाठी लागला की मी बनवतो चकली. तर मी म्हटलं आता वाट लागली माझ्या चकलीची, पण नाही, त्याने एवढ्या मस्त बनवल्या चकल्या आणि मग मी तळून घेतल्या. आज त्याने मला खूप हेल्प केली आणि तो कंटाळला नव्हता जरा पण. आणि लास्टची चकली त्याला एवढी मोठी बनवायची होती, त्या बनवायच्या चक्करमध्ये त्याने 10 वेळा ती तोडली चकली. कधी कधी खूप कौतुक वाटतं लहान मुलं जेव्हा आपल्याला हेल्प करायला येतात आणि आपण त्यांना करायला देतो. मला कधी पण जियान बोलतो कुठल्याही गोष्टीत हेल्प करायचं, मी त्याला नाही बोलत नाही. आणि कुठलंही काम मला मुलाचं किंवा मुलीचं असं वाटत नाही. मी जे काही काम करायला त्याला आवडतं ना, मी करायला देते आणि तो खरंच आवडीने काम करतो. आणि कसं लहान मुलांचं त्यांच्या मूडवरती असतं, असं रोजच हेल्प करत नाही ते लोकं, पण कधीतरी त्यांचा मूड होतो तर ते लोकं हेल्प करतात. तसंच माझा जियान आहे, त्याचा कधी मूड झाला ना तर जे काम सांगेन ना ते तो करतो. आणि फायनली जे आटापाटा करून त्याने ती मोठी चकली बनवायची होती ती त्याची बनवून झाली तर तो एवढा खुश झाला. त्याने मला सगळ्या चकल्या बनवायला हेल्प केली आणि माझ्या चकल्या लवकर होऊन गेल्या. मग काय, माझे चिंटू मिंटू आले चकली खायला. श्रियान आणि केशवी दोघांनाही एक एक चकली दिली. चकली कडक होती, कुरकुरीत होती. तुम्ही बोलाल लहान मुलांना दिली, पण मी त्यांच्याजवळ बसलेली, ते लोक चावत होते कारण त्या दोघांचे पण आता दात येत आहेत तर त्यांना कडक वस्तू चावायला आवडते. आणि मग मी श्रियान आणि केशवी बरोबर मस्ती करत बसली. आणि आता मी तुम्हाला सांगते पूनम येऊन जियानला कुठे घेऊन गेली. खूप दिवसांनी पूनम घरी आली संध्याकाळी आणि ती मला आज बोलली काय मी जियानला घरी घेऊन जाते. खूप दिवसाहून पाठी लागलेली पूनम काय जियानला माझ्या घरी पाठव 2 दिवस राहायला, कारण जियान कोणाकडेच राहत नाही तिला माहिती आहे. तर ह्यावेळी ती घेऊन गेली आणि ह्यावेळी जियानही तिच्याबरोबर गेला. पूनमबरोबर जाण्याचं कारण म्हणजे विहानही होता, कारण विहान जात होता म्हणून तो त्याच्याबरोबर गेला, नाहीतर तो जाणारच नव्हता. मला पूनम बोलते आता तो मोठा होत चाललाय, त्याला सवय लावायची सगळ्यांकडे राहायची. असा तो अंजूच्या घरी राहतो पण बाकी कोणाच्या घरी कधीच नाही गेलाय. पण ह्यावेळी पूनमने फोर्स करून नेला आणि सांगितलं तो छानच राहणार. आणि खरंच ती घेऊन गेल्यावरती मला तर खूप टेन्शन आलेलं, काय तो रात्री तिला सोडायला लावेल, बोलेल मला घरी सोड, पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी तिथे जाऊन खूप एन्जॉय केला. असा होता आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.